हॅलो नमस्कार। आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाज्यांची भाजी। त्यासाठी वरणा, वाटाणा, वांगी, शेंगदाणे, हरभरे, गाजर। पहिला वाटाणा, गाजर, हरभरे, शेंगदाणे कुकरला शिजवून घ्यावे व वरून थोडे तीळ टाकावे। नंतर प्रथम एका भांड्यामध्ये 2-3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यावा। कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्यावा। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट व हळद टाकून घ्यावी व ते मिक्स करून त्यामध्ये बारीक चिरून वांगी टाकावी। वांगी टाकून झाल्यानंतर वांगी मिक्स करून त्यामध्ये शिजवलेल्या भाज्या टाकून घ्याव्या व ते छान नीट मिक्स करून घ्यावे। नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून परत भाजी मिक्स करून घ्यावी व भाजी शिजण्यासाठी त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यावे व ते मिक्स करून 10 मिनिटे झाकून ठेवावे। लो फ्लेमवरती भाजी 10 मिनिटे शिजवून घ्यावी। 10 मिनिटांनी झाकण काढून बघूया। तयार झाली आपली भोगीची मिक्स भाजी। आता आपण बघूया बाजरीची भाकरी। त्यासाठी प्रथम बाजरीचं पीठ घ्यावे व पीठ मळण्यासाठी गरम पाणी करून घ्यावे व ते गरम पाणी पिठामध्ये टाकून पीठ छान मळून घ्यावे। डायरेक्ट हाताने पीठ न मळता पहिला चमच्याने मळून घ्यावे, कारण गरम पाणी असल्यामुळे हात भाजू शकतो। सगळं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हाताने पीठ छान नीट मळून घ्यावे। पीठ मळून झाल्यानंतर आता आपण भाकरी करायला घेऊया। प्रथम परातीमध्ये थोडं सुकं पीठ टाकून घ्यावे। नंतर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन भाकरी थापून घ्यावी। भाकरी थापून झाली की त्यावरती तीळ टाकून घ्यावे व भाकरी आपल्याला हव्या त्या साईजची थापून घ्यावी। भाकरी थापून झाल्यानंतर तव्यावरती थापलेली खालची बाजू वरती टाकून घ्यावी व वरती भाकरीला थोडं पाणी लावून घ्यावे। भाकरी एका बाजूने भाजून झाल्यानंतर ती पलटून घ्यावी। बघू शकता तुम्ही आपली भाकरी किती छान मस्त फुगलेली आहे। भाकरी आपली झालेली आहे तयार, नीट छान भाजलेली आहे। अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या करून घेऊया। तयार झालेल्या आपल्या सगळ्या भाकऱ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।